सध्या दिल्ली येथे आज जंतर मंतर या मैदानावर मोठ्या संख्येने जनसमुदाय उसळला आहे आणि त्याचप्रमाणे शहादा आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने विविध आदिवासी संघटना, इतर विद्यार्थी, इतर सामाजिक कार्यकर्ते हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहात। आणि आज जे जंतर मंतर या मैदानावर सुरू असलेलं हे सोनम वांगचुक यांना त्या दिल्ली पोलिसांनी उचलून घेतलेले आहे आणि त्या संदर्भात शहादा येथे उपोषण सुरू आहे। आपण बघू शकता उपोषण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि विविध संघटनांमार्फत आज त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। विशेष म्हणजे या उपोषणाला सकाळी 9 वाजेपासून सुरुवात झालेली आणि शहादा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील त्यांच्या सहकार्य सर्व या ठिकाणी हजर होते असं आम्हाला दिसून आलेलं आहे। म्हणजे आपल्या देशात आता लोकशाही फक्त नावालाच उरलेली आहे। ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने पोलिसांनी साध्या वेशात एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून उचलून नेलं, त्याच्यावरून लोकशाहीने जे दिलेले आपल्याला अधिकार आहेत, धरणे असतील, मोर्चे असतील, उपोषण असतील, हे सुद्धा करायची आता भीती या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकाला वाटायला लागलेली आहे। खरं म्हणजे या देशामध्ये लोकशाही आपल्याला कुठेच दिसून येत नाही। म्हणून आपण बघत असाल की या सगळ्या बॅनरवर लिहिलेलं आहे की सेव्ह डेमोक्रेसी, म्हणजे आपल्याला लोकशाही वाचवायची। या देशात आता सध्या लोकशाही मार्गाने कुठल्याही प्रकारचा सरकार चालताना आपल्याला दिसून येत नाही। युवक लाखोच्या संख्येने आलेले होते, त्याच्यात दिल्ली सध्या सरकारने दडपशाहीचं जे धोरण स्वीकारलेलं आहे ते प्रत्येक आंदोलनाला चिरडण्यासाठी पोलीस बलाचा वापर करतात आणि त्या पोलीस बलाचा वापर करून आंदोलन कसं तितीर-बितीर होईल याचा ते प्रयत्न करतात। परंतु या देशामधील लोकांचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे आणि ते आंदोलन करतील। येणाऱ्या काळात सुद्धा या देशातला सामान्य नागरिक मागे हटणार नाही। आमची मागणी एकच आहे की जी भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आपला राजीनामा देऊन नीट पेपर फुटीला जे लोक कारणीभूत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जन्मठेपेसारखी शिक्षा दिली गेली पाहिजे। म्हणजे जे पण सिच्युएशन चालू आहे तर आजच्या महिलांनी आता तरी निघावं घराच्या बाहेर आणि बघावं की काय चालू आहे, याच्या पुढचं भविष्य बघावं मुलांचं। कारण की आता जर पहिले गुलामगिरीतून निघालेले तर परत गुलाम होण्यापेक्षा आताच तुम्ही जर त्यांना समर्थन दिलं किंवा नाही तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत, निदान इथं येऊन तरी तुम्ही महिलांनी इथं साथ द्यावी बुवा यांना। आणि जे त्यांनी इतक्या गैरवर्तणूक केली आहे सोनम वांगचुक यांच्या सोबत, तर ती नव्हती करायला पाहिजे, ते चांगल्यासाठीच करत होते आणि महिलांनी खरंच बाहेर निघायला पाहिजे। दिल्लीमध्ये जे वांगचुक साहेबांचं जे उपोषण चाललेलं आहे, कुठेतरी या सरकारकडून लोकशाहीची पायमल्ली करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे या देशामध्ये, ज्यांनी समजा आंदोलन केलं तर त्याला देशद्रोही म्हणून किंवा नक्षलवादी म्हणून घोषित करून आणि गरिबांचा जो आवाज दाबला जातो तो एक बरोबर नाही। म्हणून या वांगचुक साहेबांच्या उपोषणाला आमचा आदिवासी एकता परिषद आणि सगळ्या तळागाळातल्या संघटनांचा जाहीर पाठिंबा आहे। हे जे लोकशाही विरुद्ध कृत्य आहे त्याचा आम्ही सगळे दलित, आदिवासी, बहुजन कष्टकरी जाहीर निषेध करतो। राष्ट्रीय पातळीवरची जी अतिशय महत्वाची अशी नीट परीक्षा आहे, त्या परीक्षेचं पेपर फुटला जातो। म्हणजे ही जी यंत्रणा आहे ही सर्व करप्ट यंत्रणा आहे आणि ह्या अशा पद्धतीची उच्च स्तरावरची परीक्षा ह्यासाठी किती प्रमाणात शासन दक्ष असलं पाहिजे ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते। परंतु हा जो प्रकार आहे, ही जी व्यवस्था आहे, ही किती प्रकारची भ्रष्ट झाली, करप्ट झाली आहे हे यावरून दिसतं। आणि त्यानंतर 20 पोरं त्या परीक्षेला जे अपीयर झालेली मुलं विद्यार्थी आत्महत्या करतात, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। या सर्व परिस्थितीवर कोण जबाबदार आहे याला अशा पद्धतीचा जाब विचारण्यासाठी अनेक प्रकारचे युवक
जे आहे जे जागरूक युवक आहेत या ठिकाणी जे कोणी या व्यवस्थेला किंवा या परिस्थितीला कारणीभूत असतील त्या सर्वांचा राजीनामा झाला पाहिजे आणि चौकशी चांगली झाली पाहिजे. थातूर मातूर चौकशी नको, काहीतरी चाल ढकल नको किंवा काही प्रत्यक्ष जे 2014 पासून तर आतापर्यंत 152 वेळेस पेपर लीक झालेले आहेत. म्हणजे देशातील सगळ्या राज्यांमध्ये 152 वेळेस ते पेपर लीक झाले आहेत आणि ते एकदम दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु फक्त हे जे सोनम वांगचुक यांनी फक्त एक प्रतिकात्मक स्वरूपात त्यांनी फक्त आमरण केलं आहे की जर नीट पेपर लीकमुळे 22 विद्यार्थ्यांनी जे आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांचे त्यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये अशी घटना घडणं एकदम दुर्दैवी आहे. पूर्ण देशभर या सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा भेटलेला आहे. म्हणजे कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेआय आपण जे म्हणतो सीजेपीच्या याच्यामध्ये अभिजित जिपके आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेलं जे जंतर मंतरवर जे आंदोलन आहे त्याच्या पुढे देशात तर त्याला सपोर्ट भेटलाच आहे. म्हणजे सगळे समाज माध्यमांवर मग तो इंस्टा असेल फेसबुक असेल सगळे समाज माध्यम जेवढी काय असतील त्याच्यावर प्रचंड प्रमाणात त्याला पाठिंबा मिळतोय. परंतु या देशामधील जे शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेने जो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याने या घटनेमुळे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता ही आमची मागणी आहे. आणि या अशाच देशामध्ये लोकशाही देशामध्ये सगळ्या जो म्हणजे लोकशाहीचे दडपशाहीच्या मार्गाने जे त्यांनी जे सुरू केलंय त्याला आमचा विरोध आहे, त्याचा निषेध करतो आम्ही.